सो हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज आपण करणार आहोत अंडा कटलेटची रेसिपी. मी ह्या रेसिपीसाठी 4 अंडे घेतलेले आहेत. तुम्हाला हवे तेवढे अंडे घेऊ शकता. मी एक अंडे बाउलमध्ये फोडून घेतलेले आहेत. आपल्या रेसिपीसाठी आपल्याला ब्रेड क्रम्स, अंडे, कोथिंबीर, मिरची, कांदा, मैदा, कॉर्नफ्लॉर, पाणी, तेल, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट इत्यादी साहित्य लागणार आहेत. अंडे बाउलमध्ये फोडून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर टाकून घेऊया. त्याच्यात सगळं टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया, थोडीशी धना पावडर टाकूया आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया आणि थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकूया आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर आणि आता आपण त्याला मिक्स करून घेऊया. त्यानंतर एक भांडं घेऊन आणि त्याला सगळी बाजूकडनं आतमधनं तेल लावून घेऊया आणि आपण बनवलेलं मिश्रण त्याच्यात टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर एका पातेल्यात पाणी टाकून घेऊया आणि आपण बनवलेल्या मिश्रणच्या भांड्याला ठेवूया आणि त्या भांड्याला गॅसवर ठेवूया आणि आपले मिश्रण बनवून झालेत का आपण बघूया आणि जर ते पूर्ण झाले असेल तर आपण त्याला बाहेर काढून घेऊया आणि ते थोडं थंड झाल्यानंतर आणि आपण त्याचे चाकूने छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि आपण आता त्याला एका ताटामध्ये ठेवूया. त्यानंतर एक छोटी वाटी घेऊया आणि त्या वाटीमध्ये कॉर्नफ्लॉर, थोडंसं मैदा घालूया व त्यात थोडेसे मीठ मिक्स करूया व मग त्यात थोडे पाणी टाकून ते पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि त्याची पेस्ट बनवूया. आपण अंड्याचे केलेले छोटे छोटे पीस एक घेऊन त्याला आपण तयार केलेली पेस्ट लावून घेऊया. पेस्ट लावून झाल्यानंतर त्याला ब्रेड क्रम्स चारही बाजूनी लावून घेऊया. असं एक करून आपण केलेल्या सर्व अंड्याच्या पीसला पेस्ट आणि ब्रेड क्रम्स लावून घेऊयात.
त्यानंतर आपण एक पॅन घेऊया व त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. मग तेल तापलं आहे का नाही आपण चेक करून घेऊया. मग तेल तापल्यानंतर आपण बनवलेले कटलेट त्याच्यात एक एक सोडूया. थोड्या वेळानंतर ते खालून ते ब्राऊन झाले असतील तर त्याला पलटी करून घेऊया. आणि ते पूर्ण रेडी झाल्यानंतर त्याला एका डिशमध्ये काढून घेऊया. थँक्यू एव्हरीवन.